पहिली चाल 25 सप्टेंबर 2016। हमारे 18 जवानों को बलिदान होना पड़ा। आतंकवादी कान खोल के सुन ले, यह देश इस बात को कभी भूलने वाला नहीं है। पंतप्रधान मोदींनी केलेली ही गर्जना, केवळ ही गर्जना करून ते थांबले नाहीत, तर एक एक चाल चालत त्यांनी पाकिस्तानची चारही बाजूंनी कोंडी केली। दुसरी चाल 26 सप्टेंबर 2016। न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानी पंतप्रधानांना सडेतोड उत्तर दिलं। पाकिस्ताननं काश्मीरचं स्वप्न कायमचं विसरावं असा इशारा त्यांनी दिला। स्वराज यांच्या भाषणातली टाळ्यांची ही दाद म्हणजे पाकिस्तानला एकटं पाडण्याची मोहीम सुरू झाल्याची पावती होती। पूरी दृढ़ता और स्पष्टता के साथ यहाँ ये कह देना चाहती हूँ कि आपका ये मंसूबा कभी कामयाब नहीं होगा। कश्मीर भारत का अभिन्न हिस्सा है, जम्मू कश्मीर भारत का अभिन्न हिस्सा है और अभिन्न हिस्सा रहेगा, इसलिए ये ख्वाब देखना छोड़ दें। तिसरी चाल 27 सप्टेंबर 2016। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक झाली। गेल्या 5 दशकात सिंधू नदीच्या पाण्यासंदर्भात भारतानं कधी काकू न करता पाकिस्तानला पाणी दिलं। उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानचं पाणी तोडण्याची भाषा सुरू झाली, पण भारतानं माणुसकी जपत पाणी तोडणं टाळलं। चौथी चाल 28 सप्टेंबर 2016। नोव्हेंबरमध्ये पाकिस्तानात होणाऱ्या सार्क परिषदेवर भारतानं बहिष्कार घातला। त्यापाठोपाठ बांगलादेश, अफगाणिस्तान आणि भूताननं देखील परिषदेला जायला नकार दिला। सार्क परिषद बारगळली आणि पाकिस्तान आणखी एकाकी पडला। चेक आणि मेट 29 सप्टेंबर 2016। भारतानं कधी नव्हे तो वर्मी घाव घातला। भारतीय जवानांनी नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरात घुसून पाकिस्तानी दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले। पाकिस्तानमध्ये सूर्य उगवण्याआधीच भारतीय जवान मोहीम फत्ते करून सुखरूप मायदेशात परतले। हमारा इन ऑपरेशंस को और समय तक जारी रखने का कोई इरादा नहीं है, लेकिन मैं ये यकीन दिलाना चाहता हूं कि भारतीय आर्म्ड फोर्सेस, सशस्त्र दल किसी भी कॉन्टिंजेंसी के लिए हर समय तैयार हैं। हम किसी भी सूरत में आतंकवादियों को लाइन ऑफ कंट्रोल के पार बेझिझक हरकत नहीं करने दे सकते। उरी हल्ल्यानंतर अवघ्या 10 दिवसात कूटनीतीचाही वापर केला। अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सुझान राईस यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी फोनवरून चर्चा केली। दहशतवाद विरोधी लढाईत अमेरिका पाठीशी असल्याचा विश्वास दिला, पण एवढ्यावरच ही लढाई थांबणार नाहीये, कारण भारतानं सर्जिकल स्ट्राईकचा बनाव रचल्याचा आरोप नवाज शरीफ यांनी केलाय। त्यामुळे येणारा काळ मोदी सरकार आणि भारताच्या युद्धनीतिकारांसाठी आव्हानात्मक ठरणार एवढं निश्चित। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।